जगतात स्वतःसाठी, काही माणसं जगतात संसारासाठी, काही माणसं जगतात परमार्थासाठी, काही माणसं जगतात देवासाठी, काही माणसं जगतात देशासाठी, काही माणसं जगतात स्वराज्यासाठी. 50 वर्ष जगला माझा राजा, 50 वर्ष जगला. कालांतरानं देहावसन झालं. माझ्या राजाचं देह चंदनाच्या चितेमध्ये ठेवलं. चितेला आग लागली. अरे ज्याला कळालं त्याच्या डोळ्यात पाणी आलं. नोहे नोहे प्रत्येक मावळ्याच्या डोळ्यात पाणी आले. दादा, अरे आपला माणूस मेल्याच्या नंतर आपल्या माणसाच्या डोळ्यात पाणी येणं हे स्वाभाविक आहे, पण माझा राजा गेला हे बातमी औरंग्याला कळाली, त्याच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं. आणि तो म्हणतो, अल्लाह रहम कर खुदा, एक आदमी तेरे तरफ ऐसा आ रहा है कि उसके लिए तू जन्नत के दरवाजे खोल दे हुजूर. कोण म्हणले? दुश्मन. दुश्मन असा राजा मला दुश्मन भेटलाय. दुश्मन बी असा भेटावा की आपलं नाव हो. दुश्मन मेल्याच्या नंतर डोळ्यात पाणी येणं म्हणजे हे राजाचं जगणं म्हणतात. हे सुगंध आहे त्यांच्या जीवनातला. आजही आपण जयंती ठेवतो. सप्त्यामध्ये माझ्या राजाचं प्रतिष्ठा, माझ्या अशा सप्त्यामध्ये सुद्धा राजाचा आपण बॅनरवर फोटो छापतो, मागं मूर्ती ठेवतो. त्याचं एकमेव कारण हे जगासाठी स्वराज्यासाठी जगून गेले. वयाच्या 16 वर्षामध्ये स्वराज्याची रचना करून स्वराज्याचं तोरण बांधणारा या जगाच्या पाठीत फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहे. 16 वर्षामध्ये, वयाच्या 16 वर्षामध्ये काय जगून गेले हो. चिथेला आग लागली. ज्याला कळालं ते खळखळा रडू लागले. नोहे नोहे एका वाघ्या नावाच्या कुत्र्याला कळालं की राजा गेला माझा. त्यानं चिथेला आग लागली. धगधग धगधग चिता जळत असताना त्या चिथेत उडी मारला आणि स्वतःला संपून टाकला. कुत्र्याला सुद्धा कळालंय. रायगडावर जा, राजाच्या समाधीच्या बाजूला वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे. त्याचं एकमेव कारण त्या कुत्र्याचं सुद्धा अमर झालं नाव. माझ्या राजाचं अमर झालं. शंभू राजाला किती दिवस तळतळ हळहळ करून मारले. सगळ्याजण तुम्ही पिक्चर बघितले, सांगायची गरज नाही. जीभ कापले राजाची तरी सुद्धा धर्मांतराला तयार झाला नाही. 2 हात छाटले राजाचे तरी सुद्धा बॉडी तशीच उभी होती. राजाचं पूर्ण काथड काढून वर मीठ सोडले तरी सुद्धा माझा राजा धर्मांतराला तयार झाला नाही. काय ताकद असेल, काय पुरुषार्थ असेल. वाघाच्या सिंहाच्या जबड्यात हात घालून सिंह फाडला. एकमेव जगाच्या पाठीवर फक्त संभाजी महाराज आहे. वाघ नाही, आपण कुत्र बघलं तरी घाबरतो. काय ताकद आहे. याला पुरुषार्थ म्हणतात. जगणं, या जगावं तर माझ्या राजासारखं जगावं आणि मरावं तर शंभू राजासारखं मरावं. आणि अशाच लोकांची कीर्ती मागं राहते. तुकाराम महाराज म्हणतात, अरे मरण तर सगळ्याला आहे.